भांड्यांचा जास्त पसारा न करता कमी साहित्यामध्ये झटपट स्वादिष्ट चिकन बिर्याणी तयार करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कुकरमध्ये फक्त 2 शिट्ट्यात तयार होते। भाताचा गचका न होता छान मोकळी सुटसुटीत चवीला अप्रतिम बनते। चला तर मग वेळ न घालवता ही स्वादिष्ट चिकन बिर्याणी कशी करायची ते बघूया। सुरुवातीला 1 वाटी स्वच्छ निवडलेला बासमती तांदूळ एका बाउल मध्ये घेऊन तो 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। नंतर यात तांदूळ बुडून वर येईल इतपत पाणी घालून तांदूळ 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा। तांदूळ भिजतो तोपर्यंत दुसरीकडे एका बाउल मध्ये 500 ग्राम म्हणजेच अर्धा किलो चिकन घेतलं। तर चिकन स्वच्छ अगोदर धुवून साफ करून घेतलं। तर या ठिकाणी चिकन कसं स्वच्छ करायचं याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो बघितला नसेल तर नक्की बघा। आता या स्वच्छ केलेल्या चिकन मध्ये अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि त्याचबरोबर इथे मी सुहानाचा चिकन बिर्याणी मिक्स हा मसाला वापरला आहे, तो मी 1 चमचा घातला। तर या मसाल्यामध्ये पावडर मसाल्यांसोबतच खडे मसाले सुद्धा असतात, त्यामुळे बिर्याणीला हॉटेल सारखीच चव येते। त्याचबरोबर पुदिन्याचा सुद्धा फ्लेवर यामध्ये असतो, त्यामुळे पुदिन्याची पेस्ट सुद्धा घालायची गरज पडत नाही। याबरोबरच मी इथे 2 चमचे घट्ट असं दही आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, त्याचबरोबर अगदी थोडंसं चवीचा अंदाज घेऊनच मीठ घातलेला आहे, कारण यामध्ये जो आपण सुहानाचा मिक्स मसाला वापरलेला आहे त्यामध्ये मिठाचे प्रमाण असतं, त्यामुळे टेस्ट करूनच मीठ हे अंदाजाने घालायचं। आता हे घातलेले मसाले चिकनला चांगले व्यवस्थित कोट करून घेऊ, म्हणजेच मिक्स करून घेऊ। मसाले चांगले लागले की यावर झाकण ठेवून हे मॅरिनेट केलेलं चिकन सुद्धा 10 ते 15 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे यात घातलेले मसाले हे छान मुरतात। अर्धा तासानंतर गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये 1 पळीभर तेल घातलं। तेल चांगलं गरम झालं की लगेच यामध्ये काही खडे मसाले घालूया। तर त्यामध्ये मी या ठिकाणी 2 ते 3 तेजपान, 1 चक्रफूल, 3 हिरवी वेलची, 4 काळी मिरी, 1 चमचा जिरे, 3 ते 4 लवंग, 1 जावित्री आणि काही दालचिनीचे तुकडे घेतले। तर हे तेलात घालून चांगलं परतवून घेऊ। त्याचबरोबर यामध्ये मी 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहे ते घातले। तर सुरुवातीला मध्यम आचेवरच कांदा आणि मसाले चांगले परतवून घेतले। कांदा बघा थोडासा नरम आणि लालसर करून घेतला। आता यामध्ये सुरुवातीला जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालायचं। तर हे चिकन मी फक्त अर्धा तासच मी मॅरिनेट करून घेतलं। तुम्ही हे आदल्या रात्रभर जरी मॅरिनेट करून ठेवलं तर ते फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता। तर आता कुकरमध्ये सर्व चिकन घातलं। तर चिकन हे तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं। तर चिकन लवकर परतवल्या जावा यासाठी मी यावर झाकण ठेवलेलं आहे। तर कुकरचं झाकण हे पूर्णपणे लावलेलं नाही, ते फक्त वरच्यावर ठेवलेलं आहे। तर बघा फक्त 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवलं आणि छान साईडने बघा तेल सुटलेलं आहे आणि चिकन सुद्धा थोडंसं शिजलं गेलेलं आहे, चिकनचा रंग बदललेला आहे। आता यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेला होता त्याच वाटीने 2 वाटी पाणी घातलेलं आहे। तर मॅरिनेट केलेल्या चिकनच्या बाउलमध्येच हे मी पाणी घातलं, म्हणजे बाउलला लागलेले मसाले सुद्धा धुतले जातात। तर बघा आता यामध्ये मीठ घालायचं आहे। तर साधारणपणे अर्धा चमचा इतकं मीठ घातलं, चांगलं मिक्स करून घेतलं। वरतून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घातली, मिक्स करून पाण्याला उकळ काढून घेतली आणि आता जो भिजवलेला राईस होता त्यातील पाणी निथळून तो राईस यामध्ये घालायचा। तर या ठिकाणी मी बिर्याणी सुटसुटीत व्हावी यासाठी बासमती तांदूळ वापरला, तुम्ही घरातील कुठलाही तांदूळ वापरू शकता, फक्त इंद्रायणी वापरू नका, नाहीतर मग त्याची बिर्याणी ही चिकट होते। तर आता हे सर्व हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाले चांगले एकसारखे मिसळले जातात। तांदूळ भिजलेला असतो त्यामुळे तुकडा होण्याची शक्यता असते, त्यामुळे हलक्या हातानेच मिक्स करा। वरतून थोडीशी कोथिंबीर घाला। आता मध्यम आचेवर झाकण लावून कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। त्यानंतर गॅस बंद करायचा, वाफ पूर्णपणे जाऊ द्यायची, मगच झाकण उघडायचं। कुकरचं झाकण उघडता क्षणीच खूप मस्त असा मसाल्यांचा सुवास सुटलेला आहे। अगदी मोकळी सुटसुटीत ही बिर्याणी तयार झालेली आहे। गरम असता क्षणीच तुम्ही बघू शकता किती छान हा राईस
सुटसुटीत झालेला आहे. थंड झाल्यावर हा राईस आणखी चांगला मोकळा होतो, सुटसुटीत होतो आणि भांड्यांचा जास्त पसारा न करता कुकरमध्ये फक्त 15 मिनिटातच ही बिर्याणी तयार होते. तर एकदा नक्की तयार करून बघा. चवीला अप्रतिम अशी लागते. यासोबत फक्त पापड आणि कोशिंबीर बनवायची, एकच नंबर लागते. तर तुम्ही चिकन बिर्याणीचा हा मिक्स व्हेज बिर्याणी मसाला नक्की वापरून बघा. त्यामुळे यामध्ये तुम्हाला कुठलेही जास्तीचे मसाले वापरायची गरज पडत नाही. तर कशी वाटली रेसिपी हे कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा.